नमस्कार मंडळी, जबरदस्त ट्विस्ट आला आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनीला इथे धक्का सहन झालेला नसतो, म्हणून ती तिथे स्टेजवरच चक्कर येऊन पडलेली असते. आता तिला धरलेलं असतं मानिनीने आणि जीवा आणि तिचे वडील सुद्धा असतात. आता मानिनी नंदिनीला सतत हाका मारत असते, नंदिनी उठ, नंदिनी, ए नंदिनी उठ ना. त्यावेळेला जीवा सुद्धा नंदिनी नंदिनी अशी हाका मारत असतो. आता सगळेच तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नंदिनी शुद्धीवर येत नसते. आता इकडे काव्या सुद्धा तिथेच खाली बसलेली असते आणि पार्थ सुद्धा निशब्दच झालेला असतो. आता इकडे सतत नंदिनीला हाका मारल्यानंतर नंदिनी शुद्धीवर येते. आता नंदिनी शुद्धीवर आल्या म्हटल्यानंतर इकडे वसुआत्या आणि रम्याची वेगळीच रिॲक्शन असते. आता मानिनीला खूप बरं वाटतं नंदिनी शुद्धीवर आल्यावर. आता नंदिनी तिथे स्टेजवरच चक्कर येऊन पडलेली असते ना, मग शुद्धीवर आल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर तिला काव्या आणि जीवा हे शब्द दिसतात. आता ती पटकन उठून बसते ते दिसल्यानंतर. आता तिला तिचे वडील विचारत असतात, अगं तू पाणी पिणार का? त्यावेळेला मानिनी सुद्धा नंदिनी तुला पाणी हवं आहे का, पाणी देऊ का असं विचारत असते. आता नंदिनी मानेनेच नको नको असं म्हणत असते. आता जीवा पाण्याचा ग्लास घेऊन नंदिनीला पाणी देत असतो. आता नंदिनी पाणी असं जीवा म्हटल्यानंतर नंदिनी पटकन मानिनीच्या जवळ जाते. जीवाची हाक ऐकूनच घेत नाही. आता नंदिनी काहीच बोलत नसते. मानिनीला तिने घट्ट धरलेलं असतं. आता जीवा सतत नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी पाणी घे ना, घे नंदिनी पाणी, माझ्या हातून तू पाणी सुद्धा पिणार नाहीस का? आता विक्रम जीवाला म्हणत असतात, जीवा तू काय करत आहेस? म्हणजे त्यावेळेला पाणी देणं विक्रमना पसंतच नसतं. आता जीवा म्हणत असतो, बाबा तुम्ही काय बोलत आहात? त्यावेळेला विक्रम म्हणत असतात, हो मी बरोबरच बोलत आहे जीवा, तू नंदिनीला पाणी देऊ नकोस. तू फक्त तिची नाही तर आमची घरातल्यांची सगळ्यांचीच फसवणूक केली आहे. आता विक्रम जीवाला जाब विचारत असतात, हे काय आहे? म्हणजे आम्ही तुम्हाला सांभाळण्यासाठी कुठे कमी पडतो रे, म्हणून तुम्ही आम्हाला काहीच सांगत नाही. आता इकडून नंदिनीला मानिनीने धरलेलं असतं, तरी सुद्धा आता मानिनी विक्रमला शांत बसा ना असं म्हणत असते. आता दुसऱ्यांदा मानिनी तसंच म्हणते. त्यानंतर विक्रम म्हणतात, काय काय तू का मला शांत बसवण्याचा प्रयत्न करत आहेस का? तुला माहित होतं का काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण आहे ते? आता मानिनीला विक्रम असं म्हणाल्यानंतर पाठीमागचा क्षण आठवतो, ज्यामध्ये मानिनी काव्याला म्हणत असते, आता या मुलालाच माझ्यासमोर आणून उभं कर, त्याच वेळेला माझा तुझ्यावर विश्वास बसेल. त्यावेळेला काव्या चाचपाडत, अहो तो मुलगा तर इथे इथे असं म्हणत असते. आता मानिनीला बरोबर समजलेलं असतं की काव्या त्यावेळेला त्या मुलाचं का नाव सांगत नाही. आता विक्रम म्हणत असतात, मग आता काय करायचं रे जीवा? आम्ही तरी काय करायचं आणि तुमच्या जोडीदाराने तरी काय करायचं? किती तिने केलं तुझ्यासाठी आणि तू आता तिचा गुन्हेगार आहेस. आता असं म्हटल्यानंतर इकडून पार्थ सुद्धा म्हणतो, आम्ही सगळेच एकमेकाचे गुन्हेगार आहोत. आता हे पार्थचं बोलणं ऐकून काव्याला धक्का बसतो. आता पार्थ असं म्हणाल्यानंतर काव्या पटकन उठते आणि पार्थ समोर येते. पार्थ पुरे असं म्हणत असते. आता पार्थ सुद्धा खूपच विचित्र वागत असतो. आता तो उठतो लगेच आणि म्हणतो, कसं मोजायचं? काय काय गुन्हे केले आहेत, मोजायचं तरी कसं? आता पार्थ काव्यासमोर उभारूनच म्हणत असतो, प्रेम नसताना सुद्धा वटसावित्रीची पूजा केली, याला प्रेम म्हणायचं की प्रेम नसताना सुद्धा हातामध्ये जळता दिवा घेतला याला गुन्हा म्हणायचं? माझ्या खोलीमध्ये येण्यासाठी केलेला आटापिटा म्हणजे गुन्हाच आहे. एकीशी रिंग सेरेमनी केली आणि एकीशी लग्न केलं, हा तर माझा गुन्हाच आहे ना. लग्नानंतर होईलच प्रेम ही अपेक्षा करणं सुद्धा माझा गुन्हाच आहे. मग नेमकं गुन्हेगार कोण आहे? आता पार्थ विचित्रच बडबड करत असतो. इकडे वसुआत्या आणि रम्या मात्र मनातल्या मनात चांगल्याच खुश होत असतात. आता पार्थची ही अवस्था पाहून मानिनी विक्रमला खुणावते, अहो म्हणजे त्याला सांभाळा अशी ती खुणावूनच सांगत असते. आता विक्रम पार्थला पार्थ ए बाळ अशी हाक मारतच पार्थ जवळ जातात. पार्थ ए बाळ शांत हो. त्यावेळेला आता पार्थ विक्रमला म्हणत असतो, नाही बाबा, गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजे. आता पार्थ म्हणत असतो, मी नेमका काव्याचा गुन्हेगार आहे की काव्या माझ्या गुन्हेगार आहेत, काहीच कळत नाही. आता पार्थचं हे वागणं पाहून काव्या खूपच उदास झालेली असते.
असते. आता काव्या म्हणत असते, नाही नाही पार्थ, पार्थ मी थोडं बोलते, ऐकून घ्या ना माझं, असं म्हणत असते. पण पार्थ काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. आता काव्या तरी सुद्धा पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते की पार्थ, मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, मला तुम्हाला सांगायचा होता माझा भूतकाळ, आणि ते मी सांगणार सुद्धा होते. आता काव्याचं असं बोलणं ऐकून पार्थ म्हणतो, म्हणजे मी तुमचा गुन्हेगार आहे का? आता काव्या म्हणत असते, नाही नाही, मला तसं अजिबात म्हणायचं नाही. आता दोघांचं हे बोलणं ऐकून वसवत्या रम्याला खुणावत असतात आणि रम्या सुद्धा वसवत्यांना खुणावत असते. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्हीच म्हणालात ना की माझा भूतकाळ ऐकण्यामध्ये तुम्हाला काहीच रस नाही म्हणून. आता काव्याचं बोलणं ऐकून पार्थ म्हणतो, तुमचा पास्ट काय आहे मला माहित नव्हतं, पण हा भाऊ आहे ना तोच माझा पास्ट आणि फ्युचर आहे. मला असं वाटलं की लग्नानंतर तुमचा पास्ट मागं पडेल, पण मला माहित नव्हतं की तुमचा पास्ट जीवाच आहे म्हणून. आता पार्थ खूपच निराश होऊन काव्याला सांगत असतो, पण तुम्हाला तर माहित होतं ना की तुमचा पास्ट जीवा आहे, मग तुम्ही मला सांगायला नको पाहिजे होतं का? सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही. आता काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ हे वागणं बरोबर नाही. कितीतरी वेळा आम्ही तुमच्या समोर आले होते, हात जोडून तुम्हाला विनंती केली होती माझ्या पास्ट बद्दल ऐका, फक्त एकदा ऐका ही विनंती केली होती, पण तुम्हीच नाही ऐकलं. काही केल्याने तुम्ही ऐकायलाच तयार नव्हता ना, मग मी काय करणार होते बरं? तुम्ही मला आणि माझ्या पास्टला एक्सेप्ट केलं होतं, कसं करायचं मी, कसं सांगायचं मी तुम्हाला? आता असं बोलतच काव्या पार्थ समोर हात जोडत असते आणि रडत सुद्धा असते. आता मी काय करायचं असं म्हणत असते ती. आता पार्थ म्हणत असतो, बरोबर आहे तुमचं, तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे. मी तुमच्या प्रेमामध्ये इतका वाहवत गेलो होतो की तुमचं काही ऐकूनच घेतलं नाही. आता मला कळत आहे तुम्हाला हे लग्न का नको होतं, पण मीच ते एक्सेप्ट केलं नाही. मला असं वाटत होतं की जे काही झालं ते तुमच्या मनाविरुद्ध झालं म्हणून तुम्हाला हे लग्न नको होतं, पण आता कळत आहे तुम्हाला का लग्न नको होतं. पण आपलं लग्न लागण्या अगोदर मी तुम्हाला विचारलं होतं ना की तुमच्या मनामध्ये दुसरं कोणी आहे का म्हणून, आणि ज्या वेळेला मी लग्न वेशात होतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला मी विचारलं होतं की तुमची लग्न करायची तयारी आहे का. त्यावेळेला काव्याला पाठीमागचा क्षण आठवतो ज्या दिवशी पार्थ काव्याला खरंच लग्न वेशात असताना विचारत असतो की तुमच्या मनामध्ये दुसरं कोणी आहे का, तुम्हाला हे लग्न करायचं आहे का. आता पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही हे त्याच वेळेला मला सांगायला हवं होतं, मी काहीही करून हे लग्न थांबवलं असतं. आता काव्या म्हणत असते, कसं कसं थांबवलं असतं तुम्ही? पार्थ किती गोष्टी घडत होत्या त्या मंडपामध्ये, मग तुम्ही कसं लग्न थांबवणार होतात? त्या मंडपामध्ये किती जणांच्या पुढे हात जोडत होते माझे बाबा. माझ्या बाबांनी फेटा काढून माझ्या पायावर ठेवला, विक्रम काकांनी त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली, माझ्या आईच्या तोंडाला काळं फासलं लोकांनी. आता लग्नातील तो क्षण दाखवला आहे ज्यामध्ये लोक खरंच म्हणत असतात हिच्या तोंडाला काळं फासा, आणि काव्या आणि नंदिनीच्या आईच्या तोंडाला सगळ्या बायकांनी काळं फासलेलं असतं. आणि त्याच वेळेला तुमची आई म्हणजेच मानिनी काकूंच्या कपाळावर काचेचा ग्लास फोडला होता. आता हा सुद्धा पाठीमागचा क्षण दाखवला आहे ज्यामध्ये गावकऱ्यांनी मानिनीच्या कपाळावर काचेचा ग्लास फेकून मारला होता. एवढं सगळं घडत होतं तिथे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थांबवू शकला असता का आपलं लग्न? आता काव्या पुन्हा रडत आणि हात जोडत म्हणत असते, म्हणून मी तुम्हाला सांगू शकले नाही, बस इतकंच कारण आहे. आता काव्या खूपच रडत असते. त्यानंतर पार्थ म्हणतो, पण लग्नानंतर घरी आल्यानंतर आपण किती दिवस एकत्र राहिलो, त्यानंतर तरी सांगायचं ना तुम्ही मला. तुमची घुसमट, तुमची चिडचिड सगळं काही कळत होतं मला, पण त्या पाठीमागचं कारणच कळत नव्हतं. तुम्ही माझ्या हातून श्रीखंड न खाताना किंवा खोलीमध्ये लग्नाचा फोटो न लावताना किंवा फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी न करताना फक्त एकदा सांगायला हवं होतं ना. आता पार्थ म्हणत असतो, फक्त तुम्ही मला एकदा सांगितलं असतं ना तर मी तुमच्यात स्वतःला गुंतवूच दिलं नसतं. आपल्या लग्नाला इतके दिवस झाले पण हा पार्थ देशमुख तुम्हाला कळलाच नाही का? आता पार्थच्या ह्या बोलण्याचं काव्याला खूपच वाईट वाटत असतं. आता पार्थ काव्याला म्हणत असतो, मी माझ्या भावाचं जॅकेट हक्काने घेतो, पण त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीवर कधीच हक्क दाखवला नसता, मी कधीच तुमच्या मध्ये आलो नसतो. आता असं म्हणून पार्थ रडत असतो, त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. आता पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा पटकन दादा म्हणून पार्थ जवळ येतो, पण पार्थ जीवापासून तोंड मिरून उभं राहतो. आता पार्थने अशी पाठ केल्यानंतर
जीवा म्हणतो, दादा बघ ना माझ्याकडे अशी पाठ फिरवू नको. आता पार्थ मात्र दोन्ही हात जीवासमोर जोडतो आणि त्याच्याकडे न पाहताच म्हणतो, जीवा मला माफ कर रे. जीवा, मला माहित नव्हतं रे तुझं काव्यांवर प्रेम आहे. मी तुझा सुद्धा गुन्हेगार आहे. मला जी हवी ती शिक्षा द्या. आता पार्थ खूपच विचित्र वागत असतो. मारा मला असं म्हणून स्वतःच्या हातानेच स्वतःच्या गालावर थप्पड मारून घेत असतो. आता हे वागणं खूपच विचित्र असतं. आता पार्थला विक्रम आवरतात आणि पार्थ शांत हो म्हणत तिथेच खाली खुर्चीवर बसवतात. आता जीवा सुद्धा पार्थला खूपच शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण पार्थ जीवाचं काहीच ऐकत नाही. आता विक्रम, शांत हो रे पार्थ, शांत हो असं म्हणतच पार्थला शांत करत असतात. पण पार्थ पुन्हा खवळतो आणि उठून उभं राहतो आणि म्हणतो, ज्यावेळेला जीवा मंडपामध्ये लग्नाच्या वेळेला नव्हता त्यावेळेला आपण त्याला किती फोन करण्याचा प्रयत्न केला होता. बाबा सांगा ना एकदा, सांगा जीवाला खरंच हे सांगा. आता विक्रम पार्थला शांत करत असतात. अरे शांत हो पार्थ, त्याला काहीच सांगण्याची गरज नाही, तू पहिल्यांदा शांत हो. आता पार्थ बाबांनाच कवळा घालून खूप जास्त रडत असतो. आता विक्रम सुद्धा रडतच पार्थला म्हणत असतात, त्या मंडपामध्ये एक नाही तर 4 गुन्हे झाले आहेत आणि ते सगळं तुम्ही कसं सांभाळलं आहे ती आम्ही स्वतः बघितलं आहे. आता इथे पार्थ खूपच रडत असतो आणि शांत हो बाळा म्हणून विक्रम शांत करत असतात. आता तेवढ्यात जीवा दादा म्हणून पार्थ जवळ येतो. आता पार्थ काहीच ऐकून घेत नाही आणि पुन्हा जीवासमोर हात जोडतो. आता जीवा पार्थला म्हणत असतो, दादा एकदा ऐकून घे ना माझं, बघ मी काय म्हणत आहे, मी तुला काय म्हंटलोय का, मग तू का स्वतःला मारून घेत आहे. दादा ते गाव, ती परिस्थिती, ते लग्न, ते सगळं काही नशिबाने आपल्या गालावर मारलेली थप्पड होती. आता जीवा म्हणतो, या परिस्थितीमध्ये आपला कुणाचाच दोष नाही रे दादा. त्यानंतर पार्थ म्हणतो, दोष आहे जीवा, माझा दोष. जिला मनाविरुद्ध माझ्या खोलीमध्ये राहायला लावलं, तिचं उघड्या डोळ्यांनी मला काहीच कळालं नाही. त्यांचं मन, आत्मा, त्यांच्या भावना सगळ्या दाबत गेलोय, त्यांच्यात मीच गुंतत गेलो. आता पार्थ पुन्हा हायपर होतो आणि जीवाला म्हणत असतो, ए जीवा, पण त्या खूपच इनोसंट आहेत बरं का, म्हणजे त्या खूपच प्रामाणिक आहेत, आम्ही कोणतीच पायरी क्रॉस केलेली नाही. आता जीवा सुद्धा अरे दादा असं म्हणून शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण पार्थ काहीच ऐकत नाही. वाटल्यास माझ्यावर विश्वास नसेल तर त्यांना विचार, आम्ही कोणतीच लिमिट क्रॉस केलेली नाही. मी माझं प्रेम रोज त्यांच्या समोर मांडत होतो, पण मी असं काहीच केलेलं चुकीचं नाही. आता हे सांगत पार्थ विचित्रच वागत असतो आणि रडत सुद्धा असतो. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं. आता जीवा सुद्धा थोडं चिडून म्हणतो, अरे दादा तू काय बोलत आहेस, तू हे सगळं मला सांगायची गरज नाही, मला हे सगळं माहित आहे. आता जीवा काव्या आणि त्याच्याबद्दल सांगायला सुरू करतो. दादा मला माहित आहे, आम्ही दोघं सुद्धा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो, एकमेकांमध्ये खूपच गुंतलो होतो, पण आम्ही सुद्धा कोणतीच पायरी क्रॉस केली नव्हती. मी हवं तर देवासमोर उभारून शपथ घ्यायला तयार आहे दादा, मी शपथ घेतो देवासमोर उभारून, असं जीवा खूप कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता पार्थ म्हणतो, मी देवाकडे पाहायला सुद्धा तयार नाही, ना काव्यांच्याकडे, ना आईकडे, ना बाबांच्याकडे, ना तुझ्याकडे. आता पार्थ म्हणत असतो, मी स्वतःच्याच नजरेतून उतरलोय. आता जीवा म्हणत असतो, नाही रे दादा नाही, असं बोलू नको. आता मला माझ्या खोलीकडे बघितलं तरी केळसवानी वाटते रे. मी रोज त्यांच्या समोर प्रेमाची रेषा आखत गेलो, मी त्यांना बाहेरच पडू नाही दिलं, मी त्यांना मुरगळूनच टाकलं, मी त्यांना इतकं गुदमरून टाकलं की त्यांना जे माझ्याबद्दल वाटतं आणि तुझ्याबद्दल वाटतं ते सांगूनच दिलं नाही. आणि माझ्या प्रेमाच्या ओझ्याखाली त्यांच्या सगळ्या भावना मी अशा दाबून टाकल्या आहेत. आता पार्थला खूपच त्रास होत असतो आणि पार्थचा त्रास पाहून घरातील सगळ्यांनाच त्रास होत असतो. काव्याला तर खूपच त्रास होत असतो. आता पार्थ म्हणतो, आमची रूम त्यांना जेल वाटत होती. आता पार्थ लगेच आमची वरून माझी रूम असं म्हणतो आणि पुन्हा काव्यासमोर सॉरी म्हणून हात जोडतो. आता काव्या पार्थशी काहीच बोलत नाही, पटकन धावत जाते मानिनीकडे. अहो मानिनी काकू, तुम्ही तरी काहीतरी बोला ना, तुम्ही तरी काहीतरी सांगा त्यांना. तुमच्या मैत्रिणीने मला एका मुलाबरोबर बघितलं होतं ना, तिने सगळं काही तुम्हाला सांगितलं होतं, पण तिने हे सांगितलं नव्हतं की तो मुलगा तुमचाच मुलगा आहे म्हणून. आणि काकू तुम्हाला आता कळालं असेल ना की मी त्या मुलाचं का नाव सांगू शकले नाही. त्यावेळेला मानिनी रडतच मानिनी हो अशी म्हणत असते. आता मानिनीने नंदिनीला धरलेलं असतं, नंदिनी तर स्तब्धच असते. आता मानिनी म्हणत असते, काव्या तू त्यावेळेला त्या मुलाचं नाव कदाचित सांगायला हवं होतंस, पण ठीक आहे सांगितलं नाहीस तेही खरंच
आहे, कारण त्यावेळेला मी काय वागले असते मलाच माहित नाही, कारण तोपर्यंत मला दिसायला लागलं होतं की तुला पार्थ आवडायला लागला आहे आणि जीवा सुद्धा नंदिनीमध्ये गुंतत चालला आहे. त्यामुळे तू जरी मला सांगितलं असतंस तरी मी ते कुणालाच सांगितलं नसतं, गुपितच ठेवलं. आता काव्या रडतच मानिनीला म्हणत असते, नाही सांगितलं मी त्याचं नाव, कारण या घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्या नंदिनी ताईचं सुख मला टिकवायचं होतं. आता काव्या नंदिनीला म्हणत असते, ए नंदिनी ताई ऐक ना माझं, ऐक थोडं तरी ऐक ग. माझ्या नजरेसमोर तुझं आणि जीवाचं नातं बहरत होतं आणि ते मी पाहत होते, म्हणूनच मी काही बोलू शकले नाही ग. जीवा तुझेच आहे, डेस्टिनीने तुम्हा दोघांना एकत्र आणलं आहे, ते तुझेच आहेत आणि तुझेच राहणार आहेत कायमचे. ताई ऐक ना थोडं, तू आता जे काही पाहिलं आहेस ते सगळं काही विसरून जा, ऐक ना माझं ताई थोडं तरी ऐक. आता काव्या म्हणत असते, ताई बोल ना ग, बोल, तुझ्या काव्याशी थोडं तरी बोल ना. त्यावेळेला नंदिनी काहीतरी विचित्रच बडबडत असते. आता ते ऐकून काव्याला धक्का बसतो. अगं ताई तू काय बोलत आहेस, काय वागत आहेस, ताई बोल ना तू. त्यावेळेला नंदिनी आता हळूच म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र यायलाच हवं. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून इकडे रम्या मात्र खुश झालेली असते आणि पार्थ आणि जीवाला धक्का बसतो. आता मानिनी नंदिनीच्या गालावरून हात फिरवतच म्हणत असते, ए नंदिनी ऐक ना, तू थोडस शांत हो. आता नंदिनी पुन्हा म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. आता असं म्हणतच ती उठून उभी राहते. आता मानिनी सुद्धा उठून उभी राहते. अगं नंदिनी तू काय बोलत आहेस. पुन्हा नंदिनी तेच म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. म्हणजे नंदिनीला हा धक्का सहन झालेलाच नसतो. आता मानिनी म्हणते, जीवा एकदा बोल ना हिच्याशी काहीतरी. त्यावेळेला जीवा पटकन तिच्याजवळ जातो. नंदिनी नंदिनी असं म्हणत असतो. आता जीवा खूपच कळकळीने नंदिनीला म्हणत असतो, ए नंदिनी नंदिनी माझ्याकडे बघ ना, फक्त एकदा बघ माझ्याकडे, म्हणजे तू जे काही पाहिलं आहेस ते सगळं काही विसरून जा. तसं काहीही घडलेलं नाही, आपण दोघे एकत्र आहोत आणि एकत्र कायम राहणार आहोत. आता जीवा ओरडूनच सांगत असतो, मी कधीही तुझा हात सोडणार नाही, आपल्या कवितेची शपथ, मी तुझा कधीच हात सोडणार नाही. आता नंदिनी जीवाकडे बघतच म्हणते, नाही जीवा, यापुढे तुमच्या हातामध्ये नेहमी काव्याचाच हात असेल, असं म्हणते आणि जीवाचा हात एका हाताने पुढे घेते आणि दुसऱ्या हाताने काव्याचा हात पुढे घेते आणि दोघांचा हात एकत्र करते. आता मात्र जीवाला खूपच आश्चर्य वाटत असतं. आता नंदिनीचं हे वागणं पाहून बाकीच्यांना तर जोरदार धक्का बसतो, पण वसू आत्या आणि रम्या मात्र देवाचे आभार मानत असतात, कारण त्यांना जे हवं तेच घडत असतं ना. आता काव्या आणि जीवा मात्र पटकन एकमेकाचे हात मागे घेतात आणि काव्या म्हणत असते, काय काय बोलत आहेस ताई तू. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी काय काय बोलत आहेस तू. त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी तर नेहमीच म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आलंच पाहिजे, कारण तेच दोघे एकमेकांना पूर्ण करत असतात आणि खऱ्या प्रेमाचा मान आपण राखलाच पाहिजे ना. आता इथे जीवा आणि काव्याला पाठीमागचा क्षण आठवतो, ज्यामध्ये नंदिनीने एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं असतं की दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आलंच पाहिजे आणि हे ऐकून काव्याला आणि जीवाला त्यावेळेला खूपच बरं वाटलेलं असतं. आता नंदिनी पुन्हा तेच बोलत असते, नाही नाही, प्रेम करणाऱ्या दोन जीवांनी एकत्र आलंच पाहिजे, तुम्ही दोघं एकत्र या, मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन. आता नंदिनीचं हे बोलणं कुणालाच पटत नसतं. आता विक्रम पटकन धावतच नंदिनीकडे येतात आणि म्हणतात, नाही 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 नंदिनी तू काय बोलत आहेस. आता नंदिनी स्तब्धच उभी असते आणि फक्त असं विचित्र बोलत असते. आता ती म्हणत असते, आई बाबा आपण झालेली चूक सुधारूया, आपण या दोघांचं लग्न लावून देऊया. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये जीवा पार्थला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण पार्थ म्हणत असतो, नकोय मला हे लग्न, काहीही कठीण जाणार नाहीये मला डिवोर्स नंतर. आता तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, आम्ही आधीच डिवोर्स फाईल केला आहे. आता हे सुद्धा सत्य सगळ्यांसमोर आलेलंच असतं. आता पुढील भागामध्ये नेमकं काय दाखवणार आहे तेच आपण उद्या पाहणार आहोत. तर आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.